आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय ग शिवा, काय झालं एवढं? भाऊ, मला तुम्हा दोघांशी जरा आमच्या शाळेतल्या सरांबद्दल बोलायचं आहे. ए, काय झालं? सगळं ठीक आहे ना? म्हणजे तुला काही अडचण वगैरे नाहीये ना? नाही, मला अडचण नाही आहे, पण सरांना अडचण आहे जरा. काय झालं? रे, हा प्रॉब्लेम तर सगळीकडेच आहे. सगळ्यांनाच या प्रॉब्लेमचा त्रास होतोय, पण यावर कुणी काही करतच नाही. मात्र नाही, पण मला करायचंय ना भाऊ, मला त्यांना मदत करायची आहे. नाही, अशा लोकांना धडा शिकवला नाही ना तर ते दुसऱ्या कोणाबरोबर तरी असं करतील. नाही शिवा, अगदी बरोबर आहे तुझं. आणि अशा लोकांमुळे शाळा बदनाम होतात. बरं, ते सगळं जाऊ दे. तुझ्या डोक्यात काय मला सांग. हा, भाऊ, मी काय अजून ठरवलं नाहीये. मी आधी म्हटलं की तुम्हा दोघांशी बोलूया. तुम्ही दोघं जे म्हणाल ना ते मी करेन. शिवा, हा काय प्रश्न आहे? हो ना. अगं, तू ही अशी मदत सगळ्यांना नेहमीच करत आली आहेस, आणि त्या गोष्टीचं तर कौतुक आहे आम्हाला तुझं. हे बघ, तुला काय वाटते ते कर तू, आम्ही आहोत. पण हे सगळं करताना स्वतःची काळजी घ्यायची. सुपरवुमन नाहीयेस तू. हो, ते मी घेईन, पण तेच अजून काही माझ्या डोक्यात येत नाही त्यांना कसं काय मदत करू किंवा काय करू. पण हे तर ठरवलंय मी त्यांची मदत करणार म्हणून. हे बघ, तू विचार कर आणि तुला जे योग्य वाटतंय ना ते कर. काही लागलं तर आम्ही आहोतच तुझ्या मागे. आम्ही आहोत तुझ्यासोबत. ठीक आहे, मी करते. येऊ सर. ये ना दिव्या, ऑफकोर्स. सर, तुमच्या पुढच्या मीटिंग्स लाईन्ड अप आहेत. हां, एक मीटिंग 12 वाजता आहे, कॉन्फरन्स 3 वाजता आहे आणि संध्याकाळी 5 वाजता कॉल आहे इन्व्हेस्टर्स सोबत. ओके. मी तुमचं उद्याचं शेड्यूल पण बनवतीये, पण मला सांगा तुमच्या काही ॲडव्हान्स अपॉइंटमेंट्स द्यायचे आहेत कोणाला? नाही, नको. ओके सर. दिव्या, ये ना एक मिनिट, बस ना. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. जसं लास्ट टाइम आपण बोललो होतो त्याचप्रमाणे माझी एक आउट ऑफ टाउन मीटिंग आहे. तू येशील माझ्यासोबत? एक जस्ट प्रोफेशनल ट्रिपच समज. कोण कोण येणार आहे सर? नाही, तसं कोणीच नाही, आपण दोघंच आहोत. पण माझी एक मीटिंग आहे. तुला याच्यासाठी चल म्हटलं की तुझ्या पण ओळखी होतील, बरं होईल ना? जस्ट एक स्मॉल ट्रिप समज. हे दिव्या, जस्ट चिल. आय एम जस्ट किडिंग. तुला एक अनुभव येईल म्हणून मी विचारत होतो, बाकी काही नाही. हा, हो, नाही, मी आले असते सर ॲक्च्युली, पण माझी बहीण येते सासरहून, मलाच भेटायला येते. मग मी असं अचानक निघून गेले तर तिला वाईट वाटेल ना. आणि माझी तिथे गरज आहेच असं मला वाटत नाहीये, तर मी नाही आले तर चालेल ना? नो, अगदी अगदी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पूर्णपणे तुझा निर्णय आहे. मी तर जस्ट याच्यासाठी म्हटलं की एक तुला अनुभव येईल. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सर, कन्सिडर केल्याबद्दल थँक्यू, पण ह्या वेळेस जरा प्रॉब्लेम आहे. हरकत नाही, जा तू. मी आत्ताच जॉईन झाले, हा लगेच बाहेर जायचं काय विचारतोय? तेही दोघंच. जाऊ दे, नाही म्हणाले ना मी, झालं मग. सर आपल्या नवीन प्लांटमध्ये कुठल्या फॅसिलिटीज असणार आहे त्याची लिस्ट आहे, आणि काही फॅसिलिटीजच्या ब्लूप्रिंट्स पण आहेत. प्लीज चेक इट आउट. सर, काय झालं? तुम्ही काही विचार करता? नाही, दिस इज गुड. अशू, मी काय म्हणतो, आपल्याला एक लोकल सपोर्ट हवा ना. म्हणजे काय ना अशू, आपण खूप मोठं सेंटर उभं करतोय
लॉन्च करतोय, यू नो द सिच्युएशन, बाहेर कॉम्पिटिशन केवढी आहे. अशा वेळेस ना हे जमीनदार लोक किंवा डीलर लोक आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. अशा वेळेस लोकल सपोर्ट असला तर त्रास होत नाही. लेटेस्ट मॉडेल त्यांना देऊन टाकायची आणि 1-2% गेले तरी काय फरक पडतो. सो यू मीन पॉलिटिकल सपोर्ट घेतला पाहिजे आपण. स्मार्ट. काय ना, ह्या लोकांचे मार्केटमध्ये चांगले कॉन्टॅक्ट असतात, त्यामुळे ह्यांना खुश ठेवलं तर आपणही खुश. सर ऑनेस्टली मला ह्याची गरज वाटत नाही. आपण जर योग्य डील केली आणि वेळेवर आपली पेमेंट्स केली तर खरंच याची काही गरज पडणार नाही आपल्याला. असं नाही होत आशू. अरे एखाद्याच्या डोळ्यात खुपलं ना तर ते प्रॉब्लेम क्रिएट करूच शकतात, आणि म्हणून सगळे बिझनेसमन हेच करतात. इट्स नॉर्मल. लेट्स डू वन थिंग. आपण एक मोठी पार्टी अरेंज करू आणि यात सगळ्या VIP गेस्टना बोलू. ते पण खुश आणि आपलं काम पण सोपं. कळते ना मी काय बोलतो. हे खरंच करायची गरज आहे का? आशू गरज आहे, अनुभवाने सांगतोय. आणि फक्त पार्टीच तर द्यायची आहे. प्रॉब्लेम काय? ओके, लेट्स डू इट. गुड. मग कीर्ती मॅडम, काय लेटेस्ट न्यूज? देसाईंच्या घरात आता संपदा आणि त्या रॉकीच्या एंगेजमेंटची तयारी चालू. अरे वा, चला म्हणजे आता त्या वस्तीतला अजून एक जण त्या घरात येणार. आणि इकडे बघा, घरच्या जावायला काडीची किंमत नाहीये. सुहास प्लीज, सारखं सारखं ना तेच तेच बोलू नकोस. तू कशाला टेन्शन घेतोयस? मी करणार आहे ना सगळं नीट. कधी? मी ढगात गेल्यावर? मला तर वाटायला लागलंय तुला सुद्धा त्या शिवाचा पुळका यायला लागलाय. झालं तुझं मूर्खासारखं बोलून झालं ना की सांग मला. मी तुला मागे एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर नाही दिलंस अजून. प्लीज. मग चल माझ्या बरोबर राहूया आपण दोघं जण वेगळे. यांचं काय करायचं ना बघतो मी नंतर. सुहास तुला कसं कळत नाही? हे बघ, मी जर तुझ्यासोबत आले ना तर आपल्याला काहीच मिळणार नाही, आणि त्या प्रॉपर्टीवर आपला सुद्धा हक्क आहे. मी पण आले ना तर आपल्याला काहीच मिळणार नाही, काहीच हातात येणार नाही आपल्या. ते लोक लक्ष पण देणार नाही आपल्याकडे. प्लीज समजून घे. हे बरं आहे, म्हणजे तू ऐश्वर्यात त्या बंगल्यात राहायचं आणि मी इथे राहतोय रस्त्यावर भिकाऱ्यासारखा. एक मिनिट, काही रस्त्यावर वगैरे भिकाऱ्यासारखं राहत नाहीये. चांगलं हॉटेलमध्ये राहतोयस. चांगलं हॉटेल? त्या हॉटेलमध्ये ना, जाऊ दे, कमी पैशात जास्त दिवस राहायला मिळते म्हणून मी राहतोय तिथे. ठीक आहे, पण मी सांगते ना, थोडे दिवस दे, मी सगळं करणार आहे व्यवस्थित. नको, दिला तेवढा वेळ खूप झाला. आता मी बघतो काय करायचं ते. काय करणार आहेस तू? तुला कळेल डायरेक्ट. एक मिनिट, नवीन काहीतरी घोळ घालू नकोस. एक केलं ना तेवढंच खूप झालं. हे बोलणं आधी बंद कर.